वैद्या खाऊशील रे. मज्जा करतो बुरटेश. ऐ काय बघ तुझ्या तर आता विश्ल्या इकडे मी थांब आता घावची विश्ल्या इथं बघ तुझ्या तर आता मला का मारायला लागलाय तुझ्या सॉरी विश्ल्या इकडे मी इकडच गेलाय वाटत. तुझ्या तर आता पाणी आईला चिटकून बसले. आता धावतो त्या फुट्ट्या वाईव्याला. कुठे काठ वैब्या बुरट्या घाव रे तर सुजवूनच काढतो. फुकणीचं विश्ले आलं या मज्जा करतो जरा त्याची. चप्पल तिकडे टाकतो मी चप्पलाला मारत बसते. तुला आता या विश्ल्या दिसायला लागला त्याला. वय बुरट्या सुट्टी नाही तुला. नमस्कार मंडळी, मी गावचा सरपंच या नात्याने सगळ्या गावाला सांगतो की आजपासून गावात कोणी सुद्धा मटण खायचं नाही. आणि जर का कोण मटण खाताना नाहीतर मटण आणताना गावला तर त्याला चोप मार देण्यात येईल आणि 10,000 दंड घेण्यात येईल. बर सरपंच साहेब ती बुवा मटण खाल्लं तर चालतंय का? ती सोयाबीच असते तसलं. ती खाल्लं तर चालतंय पण बोकडाचं कोंबडीचं मटण खाल्ल्याला चालणार नाही. बर ती ना गावाच्या बाहेर जाऊन मटण खाल्लं तर चालतंय का? ए वैबे तुझं तोंड बंद कर. लय मोरच बोलू नको नाही तोंड फोडीन. अप्पे जरा शांत घ्या. गावाच्या बाहेर सुद्धा जाऊन खाल्ल्याला चालणार नाही. बरं मी काय मग तू ह्यो नियम काढायचं कारण काय? अरे सोक्काळीच्या श्रावण महिना चालू झालाय म्हणून नियम काढलाय. बर ती काय का असं ना पण मटण खाताना नाही मटण आणताना कोण गावला तर 10,000 आणि चोप मार आहे. बर चालतंय. जावा सगळी घरी. बर चला मामा चला. विश्ल्या भावा आता सरपंचानं मटणाचं नाव काढलं मला मटण खायची लई चव झाल्या बघ. अरे मग आजच खाऊया की मटण. असं मांडलास तर कातडं काढून वाळत घालीन. बर आता सरपंच साहेबांनी काय सांगितलं कळलं नाही. अरे भावा सरपंच होतं म्हणून तसं म्हणलं. उद्या सकाळी जाऊया रानात तर मटण शिजवून खाऊया. बर चालतंय खाऊया. ए मान्या कुणाला बोलायचं नाही बरं का? बर चला जाऊया. ए म्हातारे पैसे दे मला. ए बोकडा तुझ्या काय पान ठेवाय दिले ते माझ्याकडे. विश्ल्या कसलीला का तुझी आजी इज्जत काढली पाक तुझ्या आमच्या पुढे. थांब जरा गमत. ए म्हातारे पैसे दे नाही तर मर्डर करीन तुझा. नरसाळ्या ह्या चाकून रोज मी नक्क काढते आणि ह्या चाकूचं भेदाव तुझी चेष्टा करत नाही खरंच मर्डर करीन. कुत्र्या गोळीत घालीन. ए म्हातारे दिवाळीत फटाकड्या वाजवायची बंदूक दाखवून ब्या दाखवू नको. ह्याला खटका पण नाही. कुत्र्या मोरत बोल नको ह्यात ना ऑटोमॅटिक गोळी मारायच्या. बर अजय पाया पडतो तुझ्या 500 रुपये दे मला. कशाला पाहिजे ते? मटण आणाय पाहिजे ती. अरे नालाय का सरपंचांना नियम काढलाय नका मटण खायचं नाही सरावणार. कशाला आणतोयस मग? अगं म्हातारे त्या सरपंचाला नाही काय कळत. आम्ही गुपचूप जाऊन राहणार मटण पार्टी करणार आहे. मी नाही देणार पैसे. अगं म्हातारे दे तुला मस्तपैकी मटण आणून देतो. परत गरमागरम रस्सा देतो. देतो पैसे पण मला मऊ पुढे रस्सा आणून दिला पाहिजे. बर चला जमलंय भावानी. ए चला लवकर उशीर होती. बर चला. वैद्या अरे शिजलं का बघ रे जरा. तुझ्या बाण लगेच शिजलेलं आहे. थांब जरा. ए विश्ल्या आपण इथं पार्टी केलेलं कोणाला कळणार तर नाही नका. अरे जरा शुभ बोल की माकडा. ए शिजला असेल वाज जोरात यायला लागलाय. खरंच काय? ए विश्ल्या भावा पिशवीतल्या भाकरी काढ. ताव मारू मटणावर. बर अरे तुझ्या आईला यात भाकरीच नाही. आईच्या गावात भाकरी तर आमच्या घरातच राहिल्या टेबलावर. अरे बरं वैद्या तेवढी भाकरी आणजा. मी नाही बाबा मागायच तर तुम्ही मटणचं पिवशीला. अरे भावा मटणाला हात पण लावत नाही. जा की आणजा. माकडा हात नाही तोंड लावशीला. तुमच्या भरोसा नाही माझा. अरे भावा खरंच नाही खाई. जा भाकरी तेवढी. माकडा मग आपल्या दोघात टॉस करूया. जेव्हा हारल त्यानं जायचं भाकरी आणायला. बर ठीक आहे. दगड हुडकतो. बघ
दगड गावलाय वली सुकी करूया आपण वली पडली तर मी नाही जाणार सुकी पडली तर तू जायचं त्या गंडू नको मला. बर वली पडली तर मी जातो सुकी पडली तर तू जा बरं ठीक आहे. आठू. त्या तुझ्या तर आता तोंडाव दुखलाशी सुकाळीच्या राहू दे टॉस करायचा. सॉरी कावळा उड चिमणी उड करूया. बर चला हा चल. कावळा उड चिमणी उड पोपट उड म्हस उड चिमणी उड रेडा उड चुकला आता जा तूच भाकरी घेऊन या गावात बरोबर येतो भाकरी घेऊन पण एका सुद्धा मटणाच्या पुढीला हात लावायचं नाही कुणी. नाही लावत याचा घेऊन लवकर बर जातो. भुका लागले ये लवकर 1 तासानंतर. परत माझ्या पण वा बघायच्या अरे 1 तास झाला अजून कसं आणलाय बाई बिया येईल अजून जरा वाट बघूया. 3 तासानंतर. विसल्यावर 3 तास झाला अजून कसं आला ना वैब्या याला लय जोरात भुका लागले त्या पण जरा वाट बघूया वैबीच 5 तासानंतर. आईला 5 तास झालं अजून आलेला नाही वैद्या. मी काय म्हणते म्हणे आपण नुसतं मटण खाऊया लय भुका लागले बरोबर चल. घे ए थांबा बुरट्यानो. ये वैबी आणलीस का भाकरी बुरट्यानो मला माहित होतं तुम्ही मला चुकवून मटण खाणार म्हणून मी भाकरी जाणार गेलो नाही बेताडा मागे लपून बसलेलो. बुरटी हा इथं वाट बघून आमचं डोळं जळून तू इथंच बसलास बी अजून बरं असू दे भाऊन. चला आपण सगळी मटण खाऊया. आता कवा जाऊ भाकरी आणायला. मस्त आहे. अरे वा एक नंबर झालंय मटण. ए थांबा सुकाळीच्या श्रावणात मटण खायचं म्हणून सांगितलेलं तरी खायच बसलायचं आम्ही. ए बघता का हाना द्याच मी ठिकाणी पण चला घरी 10,000 रुपये दंड दे. बरं ती नव सरपंच आम्ही इथं मटण शिजवून खातोय सांगितले कोणी तुम्हाला. इसलेच्या आजीनं सांगितलंय तिला मटण देतो म्हटल्याला सांग दिलेला नाही सा म्हणून तिनं बदला घेतलाय तुमचा. सरपंच साहेब माफ करा माप बीप काय चालणार ना. विसल्या बाबा काल का मटण पार्टीच्या नादात 10,000 नुकसान झालं आपलं. होय आणि त्या सरपंचानं पियानं नाही हाणलं आपल्याला होय ना का. ए विसल्या वैब्या ती बघा तिकडं ते ना मटण शिजलं का बघा जरा. नाही अजून शिजला नसेल. आईच्या गावात काल आपण श्रावणात मटण खातोय म्हणून हिने आपल्याला चोपलं आणि आता हीच मटण शिजवत बसली ती. चला जाऊन चोपूया यासनी. नको थांब जाऊन सरपंचाला सांगूया सरपंचाला घेऊन इकडे येऊया आणि सगळी मिळून चुकूया असं चालतं चला. ए हौसा गावात जाऊन येतो तुम्ही. सरपंच साहेब थांबा. काय रे पोरानो तुमचा पिये आणि तुमचा जोडीदार शेतात पार्टी करत बसली ती मटण पार्टी. काय सांगतोस चला चोपून काढूया त्यासनी. होय कपडे फाटच तो राहणार चला बरं पोरानो खरं सांगताय नको तुम्ही. खरंच सांगतोय तर. बरं चला थांबा पोरानो एका मिनिटात घरात आलो मोठं दांडकं घेऊन येतो आणि चोपून काढूया त्यासनी. बरं चांगलं मोठं नाटक घ्या जावा एका मिनिटात आलो. आता चुपून काढतोय बघ सरपंच. ते मटण शिजलंय का बघा आता नाहीतर करपल. शिजले. अरे काय करताय सुकाळी जाणू. अहो सरपंच तुम्ही इथं आम्हाला मटण शिजवायला लावलंयसा आणि दारूच्या बाटल्या आणाय गेलाय ती तिकडेच बसलाय. अरे माकडानं इसल्यानं वैब्यानं तुम्हाला मटण करताना बघितले पाहित ना. सरपंच अरे पोरानं मारायला लागली मी. अरे बघता का आणायला.